सामना स्टार्ट मैदानावरती निहालचा पहिला शॉट ऑन साइट मध्ये फ्लाइट पॅरल ऑन साइट लॉंग ऑन सीमारेखा बाहेर पंचांचा सिग्नल होतोय. इट्स अ 6 रन. धावसंख्या आपण पाहिली 6 वरती आहे. यावेळीचा बॉल फटकावेस मात्र इथे शॉर्ट मिड विकेट मध्ये एक धाव प्राप्त केली. पॉवर प्लेचं षटक आहे. केवळ 2 खेळाडू बाउंड्री लाईनवरती आहेत. बाकी सर्व खेळाडू इनफिल्ड मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी आता फिल्डिंगची रचना थोडीशी चेंज केली कारण उजवा आणि डावकर हाताचे खेळाडू सातत्याने मैदानावरती असले की फिल्डिंग चेंज करावी लागते. आणि आता ऑन साइट मध्ये तुम्ही पाहता एक खेळाडू डीप मिड विकेटला तैनात केला गेलाय. ऑन ऑफ साइट मध्ये लॉंग ऑफ तैनात केले गेले. मिड ऑन शॉर्ट मिड विकेट शॉर्ट लेग समोर स्ट्रेट हिट केलाय. अगदी सरळ आणि सरळ बॉल चालला सीमारेखा बाहेर. षटकार अमन पाटीलच्या बॅटमधनं षटकार आला आणि षटकारानं त्यानं स्वतःचं वैयक्तिक खातं खुलं केलंय. धावसंख्या धाव फडकावरती 13 धावा. दमदार सुरुवात. एकीकडे निहाल पाटीलनं देखील षटकारानं सुरुवात केली. पुन्हा एकदा कबर पॉइंट रिझन मध्ये डायरेक्टलीचा प्रयत्न होता. एक धाव मिळाली. दोन्ही फलंदाजांना एक एक षटकार मारला. सिंगल घेतली. हे खरं तर मोठ्या खेळाडूंचं वैशिष्ट्य आहे. जेव्हा आपण इंटरनॅशनल क्रिकेट पाहतो मोठा फटका आला तर षटकार चौकार आला की त्यानंतर डिफेन्स क्रिकेट सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. आणि त्याच पद्धतीने आता बॅटिंग करताना मैदानावरती अमन ब्रिगेड वलप संघ 2 चेंडू खेळलेत. साहिलनं त्यानं 7 धावा केल्यात. तिकडे अमरनं देखील 2 चेंडू खेळलेत. बॉल चांगला पाठवलाय बॅक साईडला. फिल्डर नाही आहेत. पॉवर प्ले मध्ये बॉल चाललाय. त्यावेळेस लॉंग लेग रिझन मध्ये फिल्डिंग चांगली झाली. 2 धावा पूर्ण केल्या आणि अशा प्रकारे ओव्हरची समाप्ती. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद सुरुवात. टोटल धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहिली की 16 धावा आल्या. दमदार सुरुवात दोन्ही फलंदाजांना केली. डावाला सुरुवात करताना षटकार टोकत डावाला सुरुवात केली आणि आतापर्यंत दोन्ही खेळाडूंना दमदार खेळ केलाय. एकीकडे आपण पाहिलं साहिल पाटील ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला. निहाल पाटील ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला. त्यानं 9 धावेचं योगदान दिलं. दुसरीकडे बॅट्समन अमन पाटील ज्यानं षटकारानं सुरुवात केली 2 चेंडूमध्ये त्यानं 7 धावा केल्यात आणि दोघांनी मिळून आतापर्यंत 16 धावा एकवटल्यात. ओव्हर नंबर 2 गोलंदाज तेजस मात्रेचा वापर करण्यात आलाय. स्कायरा 11 शिरोडोन ब संघ. फटका चांगला ऑन साइटला फ्लिक केलाय. पुन्हा एकदा ओव्हर नंबर 2चं भव्य स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड आणि तेजस मात्रेचं षटकारानं सुरुवात केली आहे आणि धावसंख्या 22 रन. टोटल धावसंख्या आपण पाहिली 22 वरती. दुसऱ्या षटकाचंही भव्य स्वागत केलं. तेजस मात्रेनं सुरुवात करताना पहिल्या बॉलवरती षटकार दिलाय. एकीकडे अमन पाटील 2 षटकारासह खेळतोय मैदानावरती.
पाठलाग केला. ऑफस्टंपच्या भरपूर बाहेरचा बॉल पंचांनी वाईट घोषित केलाय. अबंत दबाव वाढताय. टीमची टोटल 23 वती आहे. ऑफसाईड मध्ये बघा ना, बाउंड्री लाईन वरती 2 खेळाडू आहेत फक्त. लॉंग ऑफ तैनात आहे. कव्हरला एक खेळाडू आहे. त्यानंतर तुम्ही शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहतात आणि बॅकवर्ड पॉइंट त्याचबरोबर स्लिपला एक खेळाडू आहे. त्यानंतर लेग स्लिपला एक खेळाडू आहे. हे फक्त क्षेत्रक्षेत्र तुम्ही इनफिल्ड मध्ये पाहतात. या 20 मॅचची एज आणि विकेट मिळाली आहे. अमन पाटील बिग विकेट 2 षटकार त्याने मारले. तो अमन पाटील आता माघारी परतलाय आणि बलप टीमला लागलाय धक्का. माननीय रुपेश निगुकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. तत्पूर्वी बोलूया आमचे डीजे एकविरा साऊंड सिस्टीम चिंदन. चला डीजे. टोटल दाबा आपण पाहिला तर पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक झालाय. वाईट आला त्यानंतर आता विकेट आली आहे. एकूण टोटल आपण पाहिलं तर 23 रन लॉस ऑफ 1 विकेट. दाबा संख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 बलाढ्य टीम सेकंड राऊंड मध्ये एकमेका विरुद्ध खेळतात. आज फायनल दिवस आहे आणि खरं तर राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ चषकाचा शानदार पर्व तुम्ही पाहतायत. यानंतर होणारी लढत तिसरी अर्थात विष्णू स्पोर्ट नाबाली विरुद्ध अंश 11 किरण यांच्यामध्ये बिग फाईट सामना होईल. आज शेवटच्या दिवसामध्ये चांगले सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतील. राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 शानदार पर्व. पहिला बॉल आणि पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एका टप्प्याने बॉल सीमारेखा बाहेर. षटकार. चौकार गेलाय. तर या ठिकाणी चौकार आलाय. सॉरी, चौकाराबरोबर टीमची टोटल 27 धावा. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील या संघाचा मेन खेळाडू आहे आणि सध्या चेक. सन्माननीय अमोलदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या वतीने कूलर्स पुरस्कृत करण्यात आलेले. त्यांचं स्वागत आहे. यावेळीचा बॉल फटकाच. यावेळी पाहायचे पंचांचा काय डिसिजन. बॉल तर लॉंग स्टॉपला चाललाय आणि व्हाईट साठी चौकार आलाय. खरं तर व्हाईटचा हा चौकार आलाय. इथे व्यासपीठावर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्रातील लोकप्रिय ऑर्केस्ट्रा सिंगर आमचे परम मित्र राजा आदयकर कुतारपाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. राजाराणी क्रिकेट संघ घोट आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार बालादादा धुमाल आणि त्यांचे सर्व आमचे कुमार पाटील असतील, परम, प्रसाद, सुनील, त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. चला पंच काय डिसिजन तो लगेच आमच्यापर्यंत कळवायचा आहे. व्हाईट साठी फिल्डिंग डिपार्टमेंट DRS घेतलाय. चेक करायचं आहे. वाईड बॉल पंचांचा इशारा आलाय. DRS समाप्त झालाय. टीम स्कायरा 11 शिरडोन संघ पंचांचा होता. पंच डिसिजन पंचांचा DRS. यस, पंचांना वाटलं तर ते घेऊ शकतात. लक्ष असू द्या. पंचांनी ऑलरेडी वाईट दिलेला आणि DRS कोणाचा होता? फिल्डिंगचा. गोलंदाजाने घेतला होता. लक्ष असू द्या. गोलंदाजाने DRS घेतला होता. लक्ष असू द्या. कारण एकच DRS आहे त्यामुळे लक्ष असू द्या की तो गमावल्यानंतर तुम्हाला परत मिळणार नाही.
एक जबरदस्त मॅच आहे, कारण सेकंड राऊंडची पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये एक एक सामना जिंकून दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावसंख्या 32 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. धावसंख्या एकूण आपण पाहिली तर 32 धावा. एक गडी बाद. ओव्हर नंबर आपण पाहिलं तर सध्या मैदानाच्या आतमध्ये सेकंड ओव्हर आहे. 3 चेंडू फेकले गेलेत. मागडं षटक मानावं लागेल. पहिला चेंडू षटकात, त्यानंतर वाईट आला, विकेट आली, 4 आल्याने आता वाईट प्लस 4 एकूण 5 धावा मिळाल्या. बॉल चांगला पुन्हा एकदा पाठीमागे चालला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग रिजन मधून येतोय. एक धाव मिळाली. एका धावेने टीमची टोटल सध्या धावा फलकामध्ये 33 धावा. 33 रन स्कोरबोर्ड होती. अद्याप 2 बॉल शिल्लक आहेत. एक चांगली टोटल नक्की पाहायला मिळेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये एकूण 16 धावा होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये 17 आले 4 चेंडूमध्ये. अगदी मागडं षटक आहे. सकाळचं सत्र आपण पाहिलं की पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी अमन ब्रिगेड वलभ संघाने केली होती. त्यानंतर श्रीराम चिंचोली संघाला स्कायरा 11 सिरडोन संघाला परास्त केलं होतं. त्यांच्यामध्येही सेकंड राऊंडची लढत आहे. परंतु यानंतर जी होणारी लढत आहे ती म्हणजे विष्णू स्पोर्ट्स नावाली विरुद्ध अंश 11 खेळणे. कॅप्टन दोन्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, या गोष्टीची नोंद घ्या. प्रणय भाचा आपण कुठे असाल संपर्क करा. फटका चांगलाय, पाठवलाय. यावेळेस मात्र वाईड इज लॉंग ऑन. सीमारेषा बाहेर. लॉंग 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 मिडवे आउट ऑफ द बॉक्स. 6 रन. टेंबोडे नाईट मध्ये दमदार प्रदर्शन केलं. खरं तर निहाल पाटील आणि आदत किंग म्हणून त्याला नाव घोषित करण्यात आलं होतं. सध्या मैदानाच्या आतमध्ये फायटर मॅन म्हणून ज्याची ओळख आहे. 2 षटकार ऑलरेडी त्याच्या बॅटमधून आले. आज इथे इनिंगला सुरुवात करताना पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार टोकला आणि काय आक्रमकता आहे ही त्यानं सिद्ध केली. फायटर मॅन निहाल पाटील मैदानाच्या आतमध्ये लढतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. टीम टोटल आपण पाहिली तर 39 रन. अगदी मागडं षटक आहे, कारण या षटकामध्ये जवळ 23 धावा ची लयलूट आतापर्यंत झाली आहे 5 चेंडू मध्ये. मागडं षटक. शेवटचा अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज आहे. हा चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. फलंदाजाला बीट केलंय. सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारे 2 षटक समाप्त झालेत. 39 लॉस ऑफ 1 विकेट. चला तत्पूर्वी ते मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय टिप्या महाराष्ट्र केसरी टिप्या बैलाचे मालक एकच नाद बैलगाडा शर्यत गोपाल सावलाराम पाटील यांच्या वतीने स्पर्धेला 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केले. त्यांचा मनपूर्वक आभार. बालादादा या मान्यवरांचा तत्पूर्वी आपण सन्मान इथे करू. सन्माननीय सुधीरदादा पाटील आणि रामकृष्ण पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. रुपेशदादा निगोकर यांचे ते खऱ्या अर्थाने बघा रिलेटिव्ह आहेत. या रुपेशदादा आपण या. सन्माननीय सुधीरदादा पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. आमचे बालादादा धुमाल राजाराणी क्रिकेट संघाचे खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते आहेत. निश्चित स्वरूपात या स्पर्धेची आन बान आणि शान त्यांच्या शुभास्या सन्मान इथे केला जात आहे. यानंतर रामकृष्ण पाटील या दादा शांततेचे प्रतीक, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स योगेश मडवी. तर बघा विकेटच्या हॅट्रिक साठी पृथ्वीराज पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं प्राइज आहे गोलंदाजाला. बॉलिंग ब्रेक मध्ये सज्ज होत आहे. पुन्हा एकदा मानस पाटीलचा वापर करण्यात आला. तिसऱ्या षटकामध्ये 2 षटक अगदी मागडे पडले, कारण पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 23 अशा प्रकारे धावांची लयलूट पाहायला मिळाली. परंतु एक गोष्ट नक्की आहे की या 3 दिवसामध्ये आपण पाहिलं की ही खेळपट्टी फलंदाजाला जास्त अनुकूल ठरणारी राहिली, त्यामुळे इथे धावा बनतायत. अजून एक डॉट बॉलची समाप्ती झाली. चांगली लेंथ बॅटिंग DRS चेक करावं लागेल आता पंचांना. चला या पंच. चला इथे सन्माननीय सुधीरदादा पाटील यांना पाहतो. त्यांच्या बंधू शशिकांतदादा पाटील यांच्या वतीने सुद्धा स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. त्यांचा आभार.
डॉट बॉल. DRS दोघांचे समाप्त झालेत. टोटल आपण पाहिली तर 39 रन. अप्रतिम गोलंदाजी. मानस पाटीलचं कौतुक केलं पाहिजे. सुरुवातीला पहिला चेंडू त्यानं डॉट फेकलाय. आताची लेन चांगली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं चेंडू फेकलाय. अजून एक डॉट बॉलची समाप्ती. आता त्याला सूर सापडले, त्याला लय सापडली आहे आणि त्याच पद्धतीनं त्याने चेंडू फेकी केली. गुडलाईनवरती चेंडू पडल्यानंतर तो व्हाईट रेषेच्या अगदी जवळ बाहेर काढतो आणि नक्कीच अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडू त्यानं डॉट फेकलेत. फुल टॉस आणि यावेळेस बॉल चालला मिड विकेटला. सीमारेषा बाहेर. षटकार. चौथ्या बॉलला षटकार आला. त्यानंतर डॉट आला. पुन्हा एकदा कमबॅक केलं. काय गोलंदाजी आहे. मानस पाटीलचं कौतुक झालं पाहिजे. खरं तर 5 चेंडूमध्ये त्यानं 6 धावा दिल्यात. टोटल जर पाहिली तर 45. कमबॅक करून दिलाय टीम स्काय 11 सोडून संघाला. स्काय 11 म्हटलं की आमच्या आकाशदादा पाटील जर आला असेल तर या प्लीज आपण व्यासपीठावरती. बॉल चांगला चाललाय. यावेळेस स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फिल्डर आहे. फार वेगानं बॉल उचललाय. तेवढ्याच वेगानं चेंडू फेकी केली आणि अशा प्रकारे षटक समाप्त झालंय. एक सफल षटक. जरी षटकामध्ये विकेट मिळाली नसेल तरी केवळ 7 धावा त्याने दिल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या 46. लॉस ऑफ 1 विकेट. बघा इथे आदरणीय गोपाल सावलाराम पाटील यांच्या वतीने या स्पर्धेला महाराष्ट्र हिंद केसरी टिप्या बैलाचे मालक की आम्ही कधीच नसतो माग सारे अड्ड्यात लावतो आग असे महाराष्ट्र हिंद केसरी टिप्या बैलाचे मालक गोपाल सावलाराम पाटील यांच्या वतीने या स्पर्धेला 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केलं. त्यांचा मनपूर्वक आभार. अमोलदादा पाटील यांना आम्ही व्यासपीठावर पाहतो. त्यांच्या वतीने 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. त्यांचा आभार. त्याला खेळ स्टार्ट करायचे आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. लगेच शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स योगेश मडवी. टोटल आपण पाहिले तर 3 षटकामध्ये 46 धावा झाल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं तर 39 धावा होत्या आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये केवळ 7 धावा आल्या. काय जबरदस्त गोलंदाजी केली मानस पाटीलनं. आता शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी मयुरेश पाटीलचा वापर करण्यात आलाय. स्काय 11 शिरडून संघाने कमबॅक केलं. 3ऱ्या षटकामध्ये आकाशदादा पाटील तुम्ही असाल तर नक्कीच या व्यासपीठावरती युट्यूबच्या माध्यमातून जर सामन्याचा आनंद घेत असाल तरी सुद्धा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस पुढच्या मॅच साठी टॉस साठी इन्व्हाइट करेन. पहिला बॉल आणि भव्य स्वागत. बॉलला पाठवलाय मिड विकेट. सीमारेषा पार. स्टेडियम पार. आर पार. षटकार. षटकाराने या ओव्हरची सुरुवात झाली आणि अंशलेबन खेळणे संघाचे कॅप्टन आलेत. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. ह्या गोष्टीची टीम विष्णू स्पोर्ट नावाली टीम आपण लक्ष द्या. कारण जर इथे सेकंड सत्र सुरुवात झाली तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जातोय. तुम्ही उपस्थित नसाल तर. येस मागच्या मॅच मध्ये आपण पाहिले की पहिल्या मॅच मध्ये या गोलंदाजानं मेडन षटक फेकलं होतं. नाबाली टीमचे कॅप्टनही आलेत. त्यानंतर आता लढत ती पाहायला मिळेल. पहिल्या राऊंडचा 3रा सामना विष्णू स्पोर्ट नेवाली विरुद्ध तुम्ही पाहणार अंश 11 किरण यांच्यामध्ये बिग फाईट सामना. मागच्या ओव्हरमध्ये मॅच मध्ये याच गोलंदाजानं मेडन षटक फेकलं आणि त्याचाच वापर करताना पहिला बॉल वरती षटकार मारलाय. हाच तर क्रिकेट खेळलाय. बॉलला पाठवलं स्क्रीनच्या समोर. अगदी वेगवान स्ट्रोक. सरळ चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार. षटकारानंतर आलाय चौकार.
अर्धशतका पलीकडे टीमची टोटल 56 धावा तुम्ही पाहतात. अमन ब्रिगेड वल्लभ संघ जबरदस्त परफॉर्मन्स. मागचा षटक त्यांच्यासाठी थोडासा कमजोर राहिला, परंतु या षटकामध्ये त्याची भरपाई. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. बॅटच्या बरोबर मधोमध लागलाय आणि बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. अजून एक ब्रँडेड षटकार. बघा, अंश 11 खेळणे क्रिकेट संघाचे संघटक उपस्थित आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी विष्णू स्पोर्ट नवाली क्रिकेट संघ. या नाणेफेकीसाठी O2 योगेश मडवी. तर एकीकडे आपण पाहिला प्रवीण पाटील या संघाचा मेन कार्ड आणि त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 षटकार आलेत, 2 चौकार त्यानं ठोकलेत आणि आतापर्यंत 28 धावेची 11 चेंडू मध्ये एक शानदार इनिंग आपल्या टीमसाठी साकारली आहे. 62 62 धाबा त्याने आतापर्यंत आपल्या टीम न केलेत. खरं तरी ते बॅटिंग करत असताना शेवटचं षटक हे 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत आणि प्रवीण सारखा काढू ऑफस्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईट. अतिरिक्त रन वाढतायत. टीमची टोटल सध्या धाबा पडकापती 63 धाबा. मी ते सांगितलं, पहिल्या ओव्हरमध्ये सुवाची सरासरी होती, त्यानंतर 23 धाबा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये केवळ 7 आल्या आणि आता अंतिम षटकामध्ये आतापर्यंत 17 धाबा आल्यात 3 चेंडूमध्ये. अजून एक खराब बॉल, पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त रन्स वाटतात. टीमची टोटल आता आपण पाहिली तर 64 धाबा, म्हणजे 3 बॉलमध्ये 18 पूर्ण झाल्या. 2 षटकार, 1 चौकार, 2 वाईट, अशा प्रकारे 3 बॉलमध्ये 18 धाबा आता कंप्लीट झालेत. ज्या गोलंदाजानं मागच्या मॅच मध्ये मेडल षटक फेकलं त्याच्यावरती प्रत्याल्ले चढवलेत, कारण हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो. प्रत्येक वेळ ही तुमच्यासाठी सारखीच असेल असं नाहीये, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये संघर्ष करावा लागतोय. 2 धाबा मिळतील या बॉलवरती. एक्स्ट्रा कव्हर मध्ये 2 धाब्याने संघ पोहोचला. 66 रन. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धाबांची लयलूट ही खेळपट्टी जशी बनली तशी प्रत्येक दिवसामध्ये फलंदाज अनुकूल ठरली आहे आणि आजही या ठिकाणी ते सामने पाहायला मिळतात. 70+ धाबा चेस होताना आम्ही पाहिल्या. प्रत्येक मॅच मध्ये संघर्ष करताना प्रत्येक खेळाडूला पाहिलंय, परंतु आता 66 धाबा आतापर्यंत आल्यात. व्हाईट बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. इट इज वाईट. अतिरिक्त रन वाढतायत. टीमची टोटल आता पाहिली तर 67 रन. 67 धाबा. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अमन ब्रिगेड वल्लभ संघ बॅटिंग करतोय आणि आपल्यातून खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना स्वतः कॅप्टन म्हणून प्रवीण पाटील कित्येक वर्ष टीमला दिली आहेत. सरळ बॅटनं धाबा येत असतील तर आडव्या बॅटनं खेळण्याची काही आवश्यकता नाहीये, असा डगआउट बॉक्स मधून आवाज आला. कारण डगआउट बॉक्स तेच सांगतोय की सरळ बॅटनं जर धाबा येत असतील तर आडव्या बॅटनं खेळण्याची गरज नाहीये. ही अगर सीधे उंगली से निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. शेवटचा अंतिम बॉल. फुल टॉस. समोर स्क्रीनचा क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट चांगलं झाल्याने विकेट मिळाली. अंतिम बॉल बत्ती. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अमन ब्रिगेड वल्लभ टीमने केल्यात 67 रन आणि 68 धावेचं टार्गेट. तत्पूर्वी जाणार आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस केला जाईल विष्णू स्पोर्ट नाबाली आणि त्याच्या विरोधात खेळ अंश 11 खेळणे यांच्यामध्ये होईल टॉस. थँक्स योगेश मडवी. ते अमोलदादा पाटील या अमोल पाटील यांना आम्ही ते आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते ते नाणेफेक संपन्न होईल. अमोलदादांच्या वतीने या स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. एका बाजूला अंश 11 खेळणे निखिल माली यांना पाहतो, ते एका बाजूला विपुल जो विष्णू स्पोर्ट नवाली क्रिकेट संघाचा संघटक. चला अमोलदादा. बघा एड साठी निखिलने इथे पुकार दिला आणि टॉस मात्र नाण्याची दर्शनीय बाजू टेल. नाणेफेकीचा कौल विष्णू स्पोर्ट नवाली क्रिकेट संघ. दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या राजा राणी क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. संघटक नाणेफेकीचा उद्भा कौल तुमच्या संघाच्या बाजूने. स्पर्धा पाहतो आमचे बालादादा धुमाल यांच्या संकल्पनेतून स्पर्धा भेटीसाठी आलेली आहे आणि स्पर्धेचे तुम्ही घटक बनलेला आहात. या गोडगावच्या क्रीडा नगरीमध्ये इथे आल्यानंतर स्पर्धेबद्दल आपल्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले? स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि ग्राउंड पण खूपच मस्त आहे आणि खेळण्यासाठी मजा येईल. एकंदरीत नाणेफेकीचा उद्भा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. कोणता निर्णय स्वीकारणार आहात?
आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. शतरक्षण करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारणार आहात. एका बाजूला निखिल माली यांना पाहतो. अंश 11 खेळणे संघ म्हटला तर महाराष्ट्र ट्रिपल हिंद केसरी बैला छोटा सर्जा, महाराष्ट्र हिंद ट्रिपल हिंद केसरी बैलाचे मालक आदरणीय निलेश शेठ प्रधान साहेब घोट यांनी पुरस्कृत केलेला संघ सन्माननीय आहे. शैलेश शेठ माली विद्यमान सरपंच खेरणे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्या संघाची ताकद पाहतो. निखिलला पाहतो अतिशय लयमध्ये आहे. फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. सामना 5 षटकांचा असेल. कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. थँक्यू. विपुल निखिल नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल संदीप पालकर आम्हाला इथे सूचना देतात आमचे पंच की नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारला असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतला. आता उलट झालेलं आहे. नाणेफेक तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ विपुलने सांगितलं कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न अंश 11 संघाला आमचा असेल. तुमचं काय मानस असेल किती धावांचं आव्हान उभं करण्याचं? टार्गेट असा कोणता सेट करून आलेलं नाही आहे, तर जेवढं रन करण्याचा प्रयत्न होईल निघतील तेवढा आम्ही प्रयत्न करू. ॲज ए कॅप्टन म्हणून कोणत्या फलंदाजांवर तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या धावांची अपेक्षा करणार आहात? तसे बघायला गेलं तर सगळेच चांगले खेळत आहेत, तर प्रत्येकाची जिम्मेदारी घेऊन खेळलं तर स्कोअर चांगला होईल. थँक्यू. आणि राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचे तुम्ही घटक बनलेला आहात. बालादादा धुमाल यांच्या या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? दरवर्षीपेक्षा यावर्षी आयोजन चांगलं आहे, तर खेळायला आम्हाला मजा येईल आणि आयोजकांचे आभार की त्यांना आम्हाला खेळायला चान्स दिले. थँक्यू सो मच. निखिल नाणेफेक जिंकली. इथे आपण विष्णू स्पोर्ट नावाली क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी इथे खेळणे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. या अमोलदादा पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. या अमोलदादा पाटील की ज्यांच्या वतीने या स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य इथे प्राप्त झालेला आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान बालादादा धुमाल यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे केलं जात आहे. चला यानंतर राजा अदयकर महाराष्ट्रातील लोकप्रिय अँकर सिंगर आहेत बघा, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. या राजा दादा या. चला राजा अदयकर मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेलं हे व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. अतिशय लोकप्रिय गायक. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव जे सुवर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल. अनेक संगीत त्यांचं आपण ऐकलं. त्यांचं खऱ्या तर राजा अदयकर यांचं त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. गैनाथ अदयकर या शांततेचे प्रतीक, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व गैनाथ अदयकर यांचा सन्मान केला जाईल. आणि पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. चला चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि इथे फलंदाज बाद. राजा अदयकर यांच्याकडे बोलूया. एक खऱ्या अर्थाने गीत सादर करतील. लय नशीब लागतंय भावा हस मैदान मिलायला, लय नशीब लागतंय भावा हस मैदान मिलायला. बाला शेठच्या मॅची बघून सारे लागलेत केलायला, राजा राणीच्या मॅची बघून सागले लागलेत केलायला. पुन्हा एकदा बाला दादाला शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. चला थँक्यू. खऱ्या अर्थाने बोलूया पुन्हा एकदा आमचे प्रवीण टेंबे यांच्याकडे. धन्यवाद. खूप चांगला उल्लेख केला राजा अदयकर या गायकाने. असं मैदान मिळायला नशीब लागतं आणि खेळण्यासाठी नशीब लागतं, कारण याच मैदानावरती सातत्याने तुम्ही नाईट रजनी पाहाल. फेब्रुवारी 2026ला एक अशी टीम जी सातत्याने टुर्नामेंट कव्हर करते, हे पॉसिबल नाही आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. अनेक संघ आम्ही पाहिलेत, अनेक संघ येतात क्रिकेट खेळतात, परंतु सीझनला एक स्पर्धा ठेवणं त्यांना सोपं पडत नाही. परंतु बालादादा धुमाल याने आता उल्लेख केला की फेब्रुवारीला नाईट स्पर्धा सुद्धा आम्ही ठेवणार आहोत आणि आता डे स्पर्धा, एक कौतुका स्पर्धा आहे. आणि बालादादा धुमाल तुम्हीच हे करू शकता. एवढं चांगले एफर्ट सुनील सालुंके असतील, पप्पू कुमार, रुपेश, ही संपूर्ण जी टीम आहे आमची राजाराणी मेहनती टीम आहे, त्यांच्या मेहनतीने स्पर्धा साकारली गेली. ग्रामस्थ मंडळ चषक तुम्ही पाहताय. विनरचा सामना, फुल रेंजचा बॉल असताना निहाल पाटील कमालीची गोलंदाजी करतोय. महेंद्र पाटीलचा सुपुत्र बायकरमॅन टेंबोडे नाईट त्याने गाजवली मॅन ऑफ द सिरीज आणि आता 2 बॉल 2 विकेट सातत्य टिकवलं निहाल पाटीलने टेनिस बॉलमध्ये.
पृथ्वीराज पाटील यांच्याकडून 3 चौकारसाठी 3000, 3 षटकारसाठी 5000. समाजसेवक आहे तर शिडोन बच आहे. स्कायरा 11ला 68 धावेची आवश्यकता. 4 ओव्हर. बॅटची कडा ऑन हॅट्रिक बॉल कंप्लीट. 3 बॉल 3 गडी बाद. हॅट्रिक. निहाल पाटील हा गोलंदाज चमकलाय. मेहनत आणि विचिकाटी, जिद्द, विश्वास स्वतःवरती ठेवणारा गोलंदाज. या सीझनला मी प्रचंड फॉर्म मध्ये हे तो दाखवतो आणि हे कारण ठरलं की तो बॉलिंगही करतो, बॅटिंगही करतो आणि असेच खेळाडू असतात जे लवकर बायकरमॅन होतात, कारण त्यांच्याकडे दोन्हीकडून पॉईंट्स काउंट होतात. एक बॅटर सातत्याने बायकरमॅन का बनत नाही, कारण तो बॉलिंग करत नाही. आणि निहाल पाटील बॉलिंगही चांगलं करतो. 3 विकेट त्याने घेतलेत आणि बॉलिंगचे धावाही काउंट होतात, विकेटच्या धावा काउंट होतात. त्यामुळे हा खेळाडू टेंबोडे नाईटमध्ये बायकरमॅन बनलाय. सध्या बल्लभ टीमचे पाठीराखी आमचे साई भक्त प्रताप पाटील असतील, शुभम पाटील, त्यानंतर DK फ्रॉम मुरबी, जयदीप टेंबे आणि साहिल विघ्नेश गायकवाड हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या दरम्यान परेश शेठ पाटील असतील आणि ओमकार राय यांच्याकडून शुभेच्छा. चार चेंडू 4 गडी बाद. महागुरु सध्या मॅच मध्ये आपण पाहतो निहाल पाटीलची गोलंदाजी. 4 बॉल 4 विकेट. काय कमालीची गोलंदाजी. आणि वल्लभ संघाला एक मोठं पारितोषिक आलंय. SS पाटील कन्स्ट्रक्शन्स, रियांश 11 वल्लभचे पॅकर परेश शेठ पाटील यांनी आता अनाउन्समेंट केली. जर वल्लभ टीम जिंकली तर तब्बल 11,000 या मॅच साठी तुम्हाला दिले जातील. शिवडनबची परिस्थिती खराब आहे. 4 गडी बाद. इथे काही क्षणातच मान्यवरांचं आगमन होईल. सन्मान्य पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गुरुनाथ शेठ पाटील यांचे सुपुत्र दर्शन पाटील पेंदर यांचं काही क्षणात इथे आगमन होईल. त्यांचं राजा राणी क्रिकेट संघ आणि स्पर्धेचे आमचे शिल्पकार बालादादा धुमाले यांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. 4 बॉल 4 गडी बाद. इतिहास बनवणारा गोलंदाज आहे. हिस्ट्री मेक इट. 5वा बॉल व्हेरी क्लोज. बॅटची कडा लागण्याची शक्यता, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 1 धाव कंप्लीट केली आता व्हाईट बॉलने. एक धाव कंप्लीट केली. 4 बॉल 4 गडी बाद. एका गोलंदाजसाठी आता काय पाहिजे. हे नामांकित गोलंदाज बनलाय. टेनिस बॉल गोलंदाजाकडे देखील आहे. ज्या पद्धतीने चेंडू टाकले जातात, थोडे बाउन्स आणि परफ्यूम डिलिव्हरी पाहण्यासारखे आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी करतो. एक वेळ हा खेळाडू सामना पाहायचा, 12th मॅन असायचा, आता तो पहिली गोलंदाजी करतो. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असं म्हणतात की प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला, आणि सातत्याने हा प्रॅक्टिस करणारा प्लेअर आहे निहाल पाटील. 5वा विकेट. अर्धी टीम बाहेर केली आहे. एका बॉलरने 5 विकेट घेतले. निहाल पाटील आज इतिहास बनवलाय या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, आणि गोलंदाज काही करू शकतात. बघा महागुरु, तुम्ही पाहिलंय विजय पावले हा गोलंदाज आहे. ISPL मध्ये 32.5 लाख एका गोलंदाजाला एवढी मोठी बोली लागली. तो बॅटिंगही चांगलं करतो, परंतु विजय पावलेला महाराष्ट्र एक्सप्रेस असं म्हटलं जातं. त्यामुळे गोलंदाजाला कमी समजू नका. आणि महागुरु, आपलं डिस्कशन झालं होतं, तुम्ही सांगितलं की निहाल पाटील चांगला खेळाडू बनलाय. त्याने आता 5 विकेट घेतले एका ओव्हरमध्ये. महागुरु काय म्हणाला, टेंबोडे नाईटमध्ये तुम्ही समालोचन करत होते, तिथे त्याला बाईक मिळाली, आणि तुम्ही आताच सांगितलं होतं की महेंद्र पाटील यांचे सुपुत्र आहेत निहाल. निश्चित स्वरूपात मी प्रवीण पाटील यांच्याशी सुद्धा करत, आणि प्रवीण ठेंबे आपण अतिशय चांगल्या प्रकारे इथे प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे. निहालचं कौतुक करावं लागेल, ज्याने टेंबोडे गावामध्ये जे आताच गेल्या आठवड्यापूर्वी ज्या स्पर्धेची नाईट स्पर्धेची सांगता झाली, तिथे ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिलं. गोलंदाजी, फलंदाजी आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण, प्रवीण टेंबे तिन्ही फॉर्मॅटमध्ये हा खऱ्या अर्थाने सक्षम क्रिकेटर आहे, आणि म्हणूनच त्या स्पर्धेमध्ये त्याला मालिकावीर या स्वरूपात त्याचा गौरव सुद्धा केला गेला. पहिली बाईक होती त्याच्या कारकिर्दीमध्ये. सर्वांना आनंद झाला खऱ्या अर्थाने. निशांत पाटील, आता हा संघ ऑल आउट होणार का हा प्रश्न मला पडलाय. 6 गडी बाद. शिवडनबची परिस्थिती प्रचंड खराब आहे, कारण 68 धावांचं टार्गेट होतं आणि सुरुवातीलाच मनामध्ये होतं की हाणामारी करायची. ऑप्शन नव्हतं टीमकडे,
परंतु निहाल पाटीलच्या गोलंदाजीने ती कर्दंकाल ठरली आणि फलंदाज बॅक टू बॅक बाद झाले. मागील सामना ज्या पद्धतीने आपण पाहिला, मला वाटतं की टीम चिंचवली आणि शिवडोन ब तिथे वन साईड शिवडोन ब संघ पुढे गेला, परंतु आता वन साईड मागे देखील आहे. परेश शेठ पाटील यांच्याकडून 11,000 रुपये जाहीर झालेत. प्रवीण पाटील आणि कंपनी ही मॅच जिंकल्यानंतर हे प्रेम असतं, पाठीराख्यांचं प्रेम आहे आपल्या टीमवरती. कारण जेव्हा शिवडोन संघ खेळतो ना तेव्हा स्कायरा 11चे ओनर आकाश पाटील भरपूर पैसे लावतात, आम्ही पाहिलंय. आकाश दादा सदैव मॅच पाहत आहेत, टीमचे पॅकर आहेत आणि त्यांचा ढाबा मामा भांजे या नावाने ओपन झाल्या. बिझनेस क्षेत्रामध्ये ते पोहोचले, त्यांनाही शुभेच्छा आपण देऊया. 3-4 जानेवारीला स्कायरा चषक येणार, रोहनना देखील शुभेच्छा. 6 गडी बाद. इथे चांगला बॉल टाकलाय, पंच वाईट बॉल दर्शवतात. सध्या संपूर्ण आपण खेळाडू पाहिले तर पाटील देखील आहेत, सांगडे देखील याच्यामध्ये ऍड आहेत आणि एक चांगला हा संघ बनलाय. इनसाइड आउट, फलंदाज क्रमांक 7 बाद झालाय. 7 विकेट. सहकार्य ते प्राप्त झालं. राजा राणी आमच्या क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचा आभार आम्ही यश यांना पाहतो. यश गोंधली यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. यश मनपूर्वक आपलंही सहर्षे स्वागत आहे. 7 गडी बाद. रिव्हर्स मध्ये अटेम्प्ट केलाय, चांगला फटका, डीप थर्ड मॅनला बॉल, सीमा पार येतो, चौकार, 4 धावा. 7 गडी बाद झालेत, परंतु चांगली बॉलिंग निषादने केली आहे. आत्ता चौकार आला रिव्हर्स मध्ये फलंदाज भूषणच्या बॅट मधून आणि सध्या परिस्थिती पाहिली तर 4 ओव्हरमध्ये ही मॅच जर शिवडोन जिंकला तर मी म्हणे इतिहास बनेल. मला एक सामना आठवतो ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तानचा, जिथे ऑस्ट्रेलिया संघ वन साइड पराभूत होणार होता आणि बॅटिंगसाठी आला ग्लॅन मॅक्सवेल. ग्लॅन मॅक्सवेलने 201 धावा मारल्या. ग्लॅन मॅक्सवेल घायल होता, त्याच्या पायाला दुखापत होती, धडपडला, पडला, रिटायर झाला नाही, परंतु त्याने ती मॅच फिनिश केली आणि अफगाणिस्तानला शॉक दिला. असा एक बॅटर असतो तुमच्या टीममध्ये जो शेवटला उतरून मॅच फिनिश करतो. ग्लॅन मॅक्सवेलने 201 धावा मारल्या, तब्बल 11 षटकार आणि 17 चौकार त्याच्यामध्ये होते. जिथे ऑस्ट्रेलिया वन साइड पराभूत होणार होता तिथे ग्लॅन मॅक्सवेलने ती पारी खेळली आणि मला असं वाटतं शिवडोन आता ती पारी तुम्हाला खेळायची. चंद्रकांत पाटील आणि प्रतीश पाटील यांच्याकडून टीम बॉलअपला शुभेच्छा आलेत. 8 विकेट डाऊन, शेवटचे 2 विकेट बाकी आहेत. बॉल तयार, कट केली आहे, लेमन कट, डीप थर्ड बँडला बॉल जातोय. निहाल पाटील थोडा दमलाय आणि बॉल सीमा पार येतो, दणदणीत चौकार. चौकारच्या बरोबर टीमची धावसंख्या 11. 2 षटकाचा खेळ समाप्त. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये 68 टार्गेट असताना 57 करायचे आहेत. 57 12 बॉल मध्ये. मी स्पर्धेचा सुरुवातीला उल्लेख केला, ग्रामस्थ मंडळ चषक डे स्पर्धा आहे, परंतु आता बालादादा धुमाल यांनी अनाउन्समेंट केली की फेब्रुवारीला इथे राजा राणी चषक नाईट होणार. आता मी सुरुवातीला सांगितलं की अनेक संघ क्रिकेट खेळतात, परंतु एक आयोजन करण्यासाठी त्यांना फारसा वेळ मिळत नाही, ते धाडस होत नाही. परंतु बालादादा धुमाल यांनी धाडस केलं आणि ते नाईट रजनीकडे सुद्धा आता पोहोचलेत. त्यामुळे स्पर्धा कमी नाहीये. नेहमी युवकांना मंच दिला जातो या स्पर्धेमध्ये. आणि मागच्या वर्षी आम्ही पाहिली फायनलची रात्र काय दमदार होती, जिथे ठाण्याचे 2 संघ होते, रायगडचे 2 संघ होते. स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे, कारण या स्पर्धेमध्ये ठाण्याच्या संघांना देखील नेहमी प्राधान्य दिलं जातं. 12 बॉल 57 ची आवश्यकता. प्रवीण पाटील बॉलिंग मार्कवर आलाय, स्लॉट मध्ये आलाय, इनसाइड आउट स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न, फक्त सिंगल इथे मिळेल. 56 करायचे 11 बॉल मध्ये. परेश शेठ पाटील यांनी 11,000 रुपये अनाउन्समेंट केली आहे. जर वल्लभ संघ जिंकला, ज्यावेळी निहालने विकेट घेतले 5, चांगली गोष्ट आहे. आणि प्रभाकर शेठ पाटील चांगलं सपोर्ट करतायत आणि वल्लभ संघ चांगल्या फॉर्म मध्ये आलाय. अमन ब्रिगेड रियांश 11. जे खंत होती 2 वर्षापूर्वी वल्लभ टीमची की संघ बॅकफुटला गेला होता, प्रवीण पाटील निराश होता, परंतु प्रवीण पाटीलने जिद्द सोडली नाही
ते जिद्द कायम ठेवली की हो आम्ही नवीन खेळाडू घडवू आणि नवीन खेळाडू घडवले. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. 9वा फलंदाज बाद. 9 विकेट. डीजे जयदास गोंधली यांचा सन्मान केला जाईल. या यश या बघा, यश जयदास गोंधली यांच्या वतीने या स्पर्धेला अतिशय चांगल्या प्रकारे योगदान प्राप्त झालं. सन्मानित सुनील दादा गोंधली यांच्या वतीने सुद्धा 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि त्यांचा यथोचित सन्मान बालादादा धुमाल यांच्या शुभास्थिती केलं जात आहे. लास्ट विकेट बाकी आणि हा सन्मान सोहळा महागुरूंच्या आवाजामध्ये केला जातोय. गुरु द्रोणाचार्य असं मी MD गडगे सरांना म्हणतो. मी त्यांना एक प्रश्न नेहमीच विचारला की जनता प्रचंड महागुरु तुमच्यावर प्रेम करते. व्हॉट्सअपवरती तुमचे स्टिकर व्हायरल आहेत, ते मला प्रचंड आवडतात तुमचे स्टिकर. निश्चित स्वरूपात प्रवीण क्रीडा प्रेमी असतील, आपले क्रिकेटचे चाहते असतील, त्यानंतर क्रिकेटचे संयोजन समिती आयोजक असतील, यांचं खऱ्या अर्थाने जे प्रेम लाभलं ना योगेश, खऱ्या अर्थाने सौरव, मी माझं भाग्य समजतो. खूप अथांग प्रेम करणारे आमचे सहकारी आम्हाला नेहमी मिळत असतात. एकमेव आहेत समालोचक ज्यांचे एवढे चांगले स्टिकर आहेत आणि प्रत्येक स्टिकर मला आवडतं. व्हॉट्सअपला मी सकाळी तेच शेअर करतो. शुभ सकाळ, गणपती बाप्पा मोरया. आणि खऱ्या अर्थाने प्रेम बघा, याचा अर्थ तुमच्यावर असणारं प्रेम एखाद्या व्यक्तीची आवड असते योगेश, खऱ्या अर्थाने. चला आता जी लढत झाली या निहाल पाटील वला